तुम्ही जिमला जाताय तरीही फॅट कमी होत नाही, तुम्ही वर्कआउट हेवी करताय तरीही बॉडी चेंज होत नाही. देन लिसन केअरफुली, प्रॉब्लेम तुमच्या एफर्ट्समध्ये नाही तर प्रॉब्लेम तुमच्या जिम आणि न्यूट्रिशन पद्धतीत आहे. एक गोष्ट क्लिअर सांगतो, फॅट लॉस किंवा मसल गेन करण्यासाठी जिममध्ये वेगळे नंबर ऑफ सेट्स किंवा नंबर ऑफ रेप्स मारणं गरजेचं नाही. डाएट डिसाईड करतो तुमचा रिझल्ट. जिम फक्त एकच काम करते, ते म्हणजे तुमचं कॅलरी बर्न वाढवणे. जर कॅलरी कंट्रोलमध्ये नाही तर बेस्ट वर्कआउटसुद्धा फेल आहे. आजचा हा व्हिडिओ तुमचं तेच कन्फ्युजन दूर करणार आहे. बहुतेक लोक जिममध्ये या 3 चुका करतात: रँडम वर्कआउट्स, कॉपीड रुटीन्स आणि डाएट इग्नोर करतात. आणि मग म्हणतात की जिम माझ्यासाठी तर कामच करत नाही. तर आज तीच प्लॅनिंग परफेक्ट करूयात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल रुटीन कसा चूज करावा, फॅट लॉस वर्सेस मसल गेनमध्ये क्लॅरिटी येईल, बिगिनरने कुठून स्टार्ट करायचं, लॉंग टर्म टिकणारी जिम सिस्टीम कशी बनवायची, जिममध्ये जाऊन आज काय करायचं हा प्रश्न नक्कीच संपेल. मी एक IT एम्प्लॉई आहे. रोटेशनल शिफ्ट, स्ट्रेस, टाईम इश्यू, तरीही हा रुटीन मला खूप वर्षांपासून फॉलो करता येतोय. म्हणूनच हा थिअरी नाही तर हा रिअल लाईफ टेस्टेड जिम रुटीन आहे जो मी नेहमी फॉलो करतो. मी फॉलो करतो पुश पुल लेग ही स्प्लिट. हा या जिम सिरीजमधला पहिला व्हिडिओ आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुश डे, ज्यात चेस्ट आणि ट्रायसेप हे 2 बॉडी पार्ट स्ट्रेन होणार आहे. त्यानंतर पुल डे, यामध्ये बॅक आणि बायसेप हे 2 बॉडी पार्ट स्ट्रेन होणार. त्यानंतर लेग डे, ज्यामध्ये मी लेग्स आणि शोल्डर हे 2 बॉडी पार्ट स्ट्रेन करत असतो. त्यानंतर ॲप्सच्या ज्या 3 एक्सरसाइजेस आहेत त्या मी पुश डे किंवा पुल डे या दोघांपैकी एका दिवशी ॲडजस्ट करत असतो. आणि एक गोष्ट मी मेक शुअर करतो की दर हफ्त्याला थोडं का होईना मी प्रोग्रेस करत असतो. माझ्या बॉडीला नवीन वेट किंवा नवीन स्ट्रेस जो आहे त्यामधून मी टाकत असतो. तर हेच व्हिडिओ वीकली येणार आहेत. आपल्यातील अनेकांना ही स्प्लिट ऑलरेडी माहीत असेल. 1 दिवसात 1 मेजर मसल आणि 1 मायनर मसल. सिम्पल, सस्टेनेबल आणि इफेक्टिव्ह. परत लक्ष देऊन ऐका. नंबर ऑफ रिपिटेशन फॅट लॉस ठरवत नाही किंवा नंबर ऑफ सेट्स जे आहे ते तुमचं मसल गेन ठरवत नाही, पण तुमचा आहार नक्कीच ठरवतो. मी पर्सनली करतो 3 सेट, 8 ते 10 रिपिटेशन, ज्यामध्ये मी 2 ते 3 मिनटाची रेस्ट घेतो. आणि दर हफ्त्याला एक गोष्ट मी शुअर करतो की मागच्या हफ्त्यापेक्षा या हफ्त्यात 2.5 किलो किंवा 5 किलो एवढं तर वजन कमीत कमी वाढलंच पाहिजे. याने मी वीकली प्रोग्रेशन करतोय. हे माझ्यासाठी बेस्ट काम करतं. जिममध्ये वजन किती उचलायचं हे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार ठरवू शकता. हा रुटीन जो आहे तो डिमांडिंग आहे. जर तुम्ही ॲब्सोल्यूट बिगिनर असाल तर पहिले 2 ते 3 आठवडे जे आहे ते तुम्ही फुल बॉडी वर्कआउटच करा आणि त्यानंतरच ही PPL जी स्प्लिट आहे ती फॉलो करा. जर तुम्ही इंटरमिजिएट असाल किंवा तुम्ही ऑलरेडी खूप दिवसांपासून जिमला जर जात असाल तर ही स्प्लिट तुम्ही लगेच फॉलो करू शकता. मित्रांनो, माझा वर्कआउट सुरू होतो 15 ते 20 मिनिटाच्या वॉर्मअपने. वर्कआउटनंतर 10 ते 15 मिनिट मी मोबिलिटी एक्सरसाइजेस आणि कूलिंग डाऊन एक्सरसाइजेस करत असतो. आठवड्यातून 2 दिवस मी कार्डिओ करत असतो, ज्यामध्ये मी मोस्टली जॉगिंग करतो, रोड साईडला रनिंग करत असतो, जेणेकरून माझं हार्ट हेल्थ जी आहे ती स्ट्रॉंग राहील. सेम वर्कआउट पण डिफरंट रिझल्ट्स का असतात, तर याचं उत्तर म्हणजेच कॅलरीज. इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जिम जी आहे ते तुमचा गोल सपोर्ट करते, पण जे डाएट आहे तो तुमचा गोल अचीव होईल की नाही हे डिसाईड करतं. फिटनेस म्हणजे फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा जिम नाही. फिटनेसचे खूप सारे डायमेन्शन्स आहे, जसे की स्ट्रेचिंग, फ्लेक्सिबिलिटी, एन्ड्युरन्स, ॲजिलिटी. तर हे सर्व डायमेन्शन्स जे आहे ते तुम्ही एक्सप्लोअर करायचे आहे. मी माझ्या वर्कआउटमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी जिम करतो, कार्डिओ हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी जॉगिंग करत असतो, मोबिलिटी आणि स्ट्रेचिंग ही दर जिमच्या एक्सरसाइजनंतर मी कूलिंग डाऊन आणि मोबिलिटी करत असतो. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे आणि या सर्व गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करायच्या आहे. फक्त जिम म्हणजे फिटनेस असं अजिबातही नाही आहे. जिम हे स्ट्रेंथ ट्रेनिंग करण्यासाठी एक जरिया आहे, पण बाकीचे पण डायमेन्शन्स जे आहेत ते तुम्ही एक्सप्लोअर केले पाहिजे. ओके, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की जी गोष्ट माझ्यासाठी परफेक्ट आहे ती तुमच्यासाठी परफेक्ट असेलच असं नाही, पण हा जो रुटीन आहे तो रिअलिस्टिक आहे. कारण की मी खूप वर्षांपासून ही स्प्लिट जी आहे ती मी फॉलो करतो आहे आणि त्यातून मला प्रोग्रेसही भेटतो आहे आणि खूप साऱ्या माझ्या क्लायंट्सवर मी ही स्प्लिट जी आहे ती यूज केली आहे आणि त्यांनाही खूप याचं प्रोग्रेस भेटलं आहे. ओके, तर तुम्ही ही जी स्प्लिट आहे ती एक लाँग टर्म म्हणून बघायची आहे आणि दर हफ्त्याला थोडंफार तुम्ही वजन वाढवशाल अशी मी अपेक्षा करतो आणि स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर नेहमी ठेवायचं आहे. जर तुम्हाला जिममध्ये रिझल्ट हवे तर तुम्हाला फक्त मोटिवेशनची गरज नाही, तर तुम्हाला गरज आहे DC फिटनेसची. स्टे कनेक्टेड.